हॅलो स्टुडंट्स, बायोकेमिस्ट्री या पेपरमधला आपला जो लास्ट युनिट आहे प्रोटीन मेटाबॉलिझम हा पार्ट आपण चालू करतोय. तर प्रोटीन मेटाबॉलिझम आतापर्यंत आपण कार्बोहायड्रेट त्याच्यानंतर लिपिड्स मेटाबॉलिझम हा पार्ट कव्हर केलेला आहे. तर या प्रोटीनला नेमकं काय म्हटलं जातं, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ लाईफ असं म्हटलं जातं. जे आपल्या डाएटमध्ये आपण जो प्रोटीन डाएट घेत असतो याच्यापासून आपल्या बॉडीला अमिनो ॲसिड्स मिळत असतात आणि या प्रोटीनपासून अमिनो ॲसिड्स तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती एलिमेंटरी कॅनलमध्ये होत असते. जे प्रोटीन आपण डाएटमध्ये घेतो याच्यामुळे आपल्या बॉडीची ग्रोथ होते. बॉडीमध्ये जे काही डॅमेज्ड पार्ट्स असतील की ज्याच्यामध्ये सेल टिश्यू यांची रिपेअरिंग प्रोसेस होत असते. त्याच्यानंतर मेंटेनन्स ऑफ बॉडी ऑफ द ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा प्रोटीनची आवश्यकता असते. आता हे जे अमिनो ॲसिड्स तयार झालेले जे अमिनो ॲसिड्स आहेत हे सुरुवातीला लिव्हरकडे जातात आणि प्रत्येक बॉडी सेलला याचं ट्रान्सपोर्टेशन तिथून केलं जातं. जर समजा एक्सेस अमिनो ॲसिड्स तयार झाले त्याच्यानंतर या एक्सेस अमिनो ॲसिडचं कन्वर्जन अमोनिया आणि अमोनियापासून युरिया, ज्याला ऑर्निथाइन सायकल असं म्हटलं जातं, हा पार्ट आपण इथं स्टडी करणार आहोत. सुरुवातीला आपण ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन म्हणजे काय हा पार्ट पाहूया. तर पहा, ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन या नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की ज्याच्यामधून अमोनिया ग्रुप हा निघून जाणार आहे. तर हा पार्ट पाहूया. डिअमायनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ अमिनो ग्रुप्स फ्रॉम द अमिनो ॲसिड्स. प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये अमिनो ॲसिड्स तयार होतात. या अमिनो ॲसिड्सपासून हा अमिनो ग्रुप बाजूला होत असतो, ज्याला म्हटलं जातं डिअमायनेशन. दिस इज द मेकॅनिझम वेअर अमिनो ॲसिड्स लूज 2 हायड्रोजन ॲटम्स. इथं या कन्व्हर्जनमध्ये 2 हायड्रोजन ॲटम्स हे निघून जात असतात, ज्याला डिहायड्रोजनेशन असं म्हटलं जातं, टू फॉर्म कीटो ॲसिड्स अँड अमोनिया. म्हणजेच ही रिॲक्शन कशी होणार, अमिनो ॲसिड्स इज कन्वर्टेड इंटू कीटो ॲसिड्स. म्हणजे जिथं अमिनो ॲसिडचं कन्वर्जन कीटो ॲसिडमध्ये होतं विथ रिलीज ऑफ अमोनिया आणि त्याच्याचबरोबर हायड्रोजन, ज्याला डिअमायनेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. देर आर 2 स्टेप्स इन द ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन. द फर्स्ट स्टेप इज ऑक्सिडेशन. सुरुवातीला ऑक्सिडेशन होतं, म्हणजेच अमिनो ॲसिड्सपासून हायड्रोजन निघून जातो, ज्याला म्हटलं जातं डिहायड्रोजनेशन ऑफ द अमोनिया ॲसिड्स रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ अँड अमिनो ॲसिड्स. म्हणजे इथं हे रिॲक्शन फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे. अमिनो ॲसिड्सपासून हायड्रोजन निघून गेलेले आहेत, हायड्रोजनचे 2 ॲटम निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळं तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे ज्याला इमिनो ॲसिड्स असं म्हटलं जातं आणि या इमिनो ॲसिडचं कन्वर्जन कीटो ॲसिडमध्ये होत असतं. तर पहा, द इमिनो ॲसिड्स देन अंडरगोज द सेकंड स्टेप नेम्ड ॲज अ हायड्रॉलिसिस. या दुसऱ्या स्टेपमध्ये हायड्रॉलिसिस होत असतं, म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल मिक्स होत असतो, विच रिझल्ट्स इन द कीटो ॲसिड्स. त्यामुळे प्रॉडक्ट तयार झाला कीटो ॲसिड्स अँड अमोनिया इथं तयार झालेला आहे. म्हणजेच डिअमायनेशन याचा अर्थ असा होतो, अमिनो ॲसिड इज कन्वर्टेड इंटू कीटो ॲसिड्स विथ द रिलीज ऑफ हायड्रोजन, ज्याला डिहायड्रेशन, त्याच्यानंतर हायड्रॉलिसिस आणि त्याच्यामुळे काय प्रॉडक्ट तयार झाला, अमोनिया प्रॉडक्ट हा तयार झाला. याचाच अर्थ असा होतो, अमिनो ॲसिड्सपासून अमोनिया ग्रुप हा काय झालेला आहे, वेगळा झालेला आहे, ज्याला डिअमायनेशन असं म्हटलं जातं. आता या रिॲक्शनसाठी लागणारं जे एन्झाईम आहे या एन्झाईमचं नाव पहा. द रिॲक्शन इज कॅटलाइज्ड बाय द अमिनो ॲसिड ऑक्सिडेज. म्हणजेच ही ऑक्सिडेशनची प्रोसेस असल्यामुळं इथं जे एन्झाईम्स लागत असतं ज्याचं नाव आहे ऑक्सिडेज, ऑल्सो कॉल्ड ॲज द डिहायड्रोजनेज. म्हणजे इथं ऑक्सिडेशन याचा अर्थ हायड्रोजन हा काय झालेला आहे, निघून गेलेला आहे आणि ॲडिशन ऑफ वॉटर झालेली आहे. त्यामुळे त्या एन्झाईमला डिहायड्रोजनेज असंही म्हटलं जातं. अँड द को एन्झाईम फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड और फ्लॅविन मोनोन्यूक्लियोटाइड टेक्स अप द हायड्रोजन. आता या हायड्रोजनला ॲक्सेप्ट करण्याचं काम हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमधले जे इलेक्ट्रॉन कॅरियर मॉलिक्यूल आहे की ज्यांना FAD आणि त्याच्याच सोबत FMN असं म्हटलं जातं, जे हायड्रोजनला ॲक्सेप्ट करत असतात. देर आर 2 टाईप्स ऑफ अमिनो ॲसिड ऑक्सिडेज डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द सबस्ट्रेट ऑन विच दे ॲक्ट. इथं अमिनो ॲसिड ऑक्सिडेजचे 2 टाईप आहेत की ज्याच्यामध्ये आहे L अमिनो ॲसिड ऑक्सिडेज अँड 2D अमिनो ॲसिड ऑक्सिडेज. L अमिनो ॲसिड ऑक्सिडेज याचा अर्थ असा होतो, विच ॲक्ट ऑन द L अमिनो ॲसिड्स, जो L अमिनो ॲसिडवरती अटॅक करत असतो किंवा रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत असतो. और FN डिपेंडंट FMN ॲक्ट ॲज अ हायड्रोजन ॲक्सेप्टर. याचा अर्थ असा होतो, FMN आणि
MN हे काय आहेत, हायड्रोजन ॲक्सेप्टर आहेत. त्याच्यानंतर आहे डी अमिनो ॲसिड ऑक्सिडेज विच ॲक्ट्स ऑन द डी अमिनो ॲसिड्स आर FAD डिपेंडंट आणि FAD ॲक्ट्स ॲज अ हायड्रोजन ॲक्सेप्टर. इकडं हायड्रोजनला ॲक्सेप्ट करण्याचं काम FAD करतो, तर इकडे हायड्रोजनला ॲक्सेप्ट करण्याचं काम हा FMN करत असतो. पुढे FMN ऑकर्स ओनली इन द लिव्हर अँड किडनी. ही प्रोसेसच मुळात लिव्हरमध्ये होत असते, थोड्याफार प्रमाणामध्ये किडनीमध्ये. अँड FAD ऑकर्स इन ऑल ॲनिमल टिश्यूज. The major site of oxidative deamination is a liver, but kidney and the other tissues also exhibit oxidative deamination. फार मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हरमध्ये, लिव्हर इज द साईट ऑफ द ऑक्सिडेटिव्ह डिॲमायनेशन असंही म्हटलं जातं. बाय ऑक्सिडेटिव्ह डिॲमायनेशन द अमिनो ॲसिड्स आर स्प्लिट्स टू फॉर्म अल्फा किटो ॲसिड्स अँड NH3. याचाच अर्थ की या ऑक्सिडेटिव्ह डिॲमायनेशन प्रोसेसमध्ये अमिनो ॲसिड्सपासून कीटो ॲसिड तयार होतात आणि अमिनो ग्रुप हा वेगळा होतो. कीटो ॲसिड्स आर मेटाबोलाइट्स ऑर इंटरमिडिएट्स ऑफ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. म्हणजे कीटो ॲसिड जे आहेत हे काय आहेत, इंटरमिडिएट आहेत कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममध्ये. अँड आर ऑक्सिडाइज्ड इन टू द क्रेब सायकल. नंतर त्याची एंट्री ही क्रेब सायकलमध्ये होते टू इल्ड अँड एनर्जी. म्हणजे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमच मुळात एनर्जी प्रोडक्शनसाठी आहे. त्यामुळं या प्रोटीन मेटाबॉलिझममध्ये तयार होणारा प्रॉडक्ट ज्याला कीटो ॲसिड असं म्हटलं जातं, हा इंटरमिडिएट मेटाबॉलाइट्स असं म्हटलं जातं. कारण का, नंतर तो कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममध्ये एंट्री करतो की ज्याचं नाव आहे क्रेब सायकल आणि त्याच्यापासून एनर्जी प्रोडक्ट केली जाते. अमोनिया विच इज अ हायली टॉक्सिक मे बी डिपॉझिटेड ऑफ ॲज सच or may be converted to urea or detoxified to glutamine. तयार होणारा किंवा बाजूला गेलेला किंवा वेगळा झालेला जो अमोनिया आहे याचं कन्वर्जन हे युरियामध्ये केलं जातं. कारण का, अमोनिया हा कसा आहे, हायली टॉक्सिक आहे. द ऑक्सिडेटिव्ह डिॲमायनेशन ऑफ L-glutamic acid is an exceptional case where the deamination needs not only the enzyme L-glutamic acid dehydrogenase but also NAD or NADP as a कोएन्झाईम. म्हणजे ऑक्सिडेटिव्ह डिॲमायनेशन ही L-ग्लुटामेटची एक एक्सेप्शनल केस आहे. कारण डिॲमायनेशनसाठी प्रोसेससाठी जे एन्झाईम्स लागत असतात त्याच्यामध्ये L-ग्लुटॅमिक ॲसिड डिहायड्रोजन, पण त्याच्यासोबत जे कोएन्झाईम्स म्हणू किंवा जे हायड्रोजन ॲक्सेप्टर आहे ज्याचं नाव आहे NAD और NADP. द डिॲमायनेशन इज ऑल्सो रिव्हर्सिबल हिअर whereas the deamination by L-amino acid oxidase is not रिव्हर्सिबल. म्हणजे डिॲमायनेशन प्रोसेस ही काय असू शकते, रिव्हर्सिबल असू शकते, पण जे एन्झाईम आहे ते रिव्हर्सिबल असू शकत नाही. ॲज द अबव रिॲक्शन इज अ रिव्हर्सिबल दिस ऑकर्स इन बोथ अमिनो ॲसिड कॅटाबॉलिझम अँड बायोसिंथेसिस. म्हणजे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आणि डिस्ट्रक्शन करण्यासाठी सुद्धा ह्या रिॲक्शन्स काय आहेत, गरजेच्या आहेत. ग्लायसिन हे एक अमिनो ॲसिड आहे. ग्लायसिन इज अनदर अमिनो ॲसिड विच इज ॲक्टेड अपॉन बाय इट सेल्फ एन्झाईम ग्लायसिन ऑक्सिडेज. या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे ग्लायसिन ऑक्सिडेज. द डिॲमायनेशन ऑफ अमिनो ॲसिड्स लाईक सिराइन अँड थ्रिओनाइन ऑकर्स नॉन ॲक्सिडेटली बाय द एन्झाईम्स नोन ॲज अ डिहायड्रोजनेज. इथं ग्लुटॅमिक ॲसिडचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे. ग्लुटॅमिक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू अल्फा इम्युनोग्लुटॅरिक ॲसिड. त्याच्यानंतर याच्यापासून अल्फा ग्लुटॅमिरिक ॲसिड तयार होतं आणि त्याच्यापासून अल्फा कीटोग्लुटॅरिक ॲसिड तयार होतं, ज्याला ग्लुटॅमिक ॲसिडचं एक्झाम्पल घेऊन हे एक्सप्लेन केलेलं आहे. पण आपल्याला याची गरज नाही, आपण फक्त काय करू शकतो, थेरॉटिकली लिहू शकतो. इथं हा पार्ट संपलेला आहे की ज्याचं नाव आहे ऑक्सिडेटिव्ह डिअमायनेशन.